नमस्कार मित्रांनो. आरोग्याचा भाजीपाला आणि आरोग्याचा भाजीपाला झाला आहे तो भाजीपाल्याच्या आरोग्यावर. कारण शेतकरी मित्र हा भाजीपाल्याचं आरोग्य दुर्लक्षित करतो आहे, त्याच्यावर रासायनिक फवारणी करतो आहे आणि त्याला जबरदस्तीने पिकवून आणि तुमच्या समोर आणून ठेवतो. त्याच्यामुळं तुमच्या आरोग्याचा भाजीपाला होतो. हे कसं आणि हा विषय कुठून आला? तर हा विषय माझ्या डोक्यामध्ये भरपूर दिवसापासून सुरू होता. तो मला सर्वांसमोर मांडण्याचा एक विचार होता, म्हणून मी तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आरोग्य हे सर्वस्वी तुमच्या दैनंदिन आहारात येणाऱ्या सर्व गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचा नियमित व्यायाम आहे, तुमचं पिण्याचं पाणी आहे किंवा खाण्याचं अन्न आहे, या सर्व गोष्टींमध्ये तुमचं आरोग्य दडलेलं आहे. त्यात माझा विषय भाजीपाला आहे. भाजीपाला किंवा फळं जी आपण रोजच खातो किंवा खायलाच पाहिजे असं डॉक्टरही सांगतात आणि सगळ्यांनीच ते शरीराला सर्वात महत्त्वाचे घटक आहे. पण असं आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं असलेला घटक हा जर रसायनयुक्त असेल आणि तो रोज खायची आपली गरज आहे आणि त्याच्यातून रोज अंश प्रमाणात रसायन आपल्या शरीरात जात असेल जे की आरोग्याला अतिशय घातक आहे, मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? आणि आज आपलं आयुष्यमान हे 60 वर्षाच्या वरती जाणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे आपण कमी वयाचे जगणार आहोत, आपलं आयुष्यमान कमी होणार आहे, आपली इम्युनिटी कमी झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत आहे, समजत आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की बाजारात मिळणारा भाजीपाला हा रसायनयुक्त असतो. तरी पण आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळं आपण तो भाजीपाला घेतो आणि तो रोज खातो. भले एका पाण्याने धुतो, 2 पाण्याने धुतो, आपल्या मनाचं समाधान करून घेतो, पण त्यावर हा पर्याय आहे का? खरंच त्या पाण्याने धुतल्याने त्या भाजीपाल्यातलं रसायन निघून जाणार आहे का? त्यामधले वापरण्यात येणारे युरिया आहे, एंडोसल्फान आहे, असे घातक रसायन आहे जे त्या वनस्पतीला आठवड्यातून 4 वेळा फवारणी केल्या जाते, महिन्यातून 4 वेळा फवारणी केली जाते आणि ते फवारणी केलेले पूर्ण रसायन ते फक्त झाडावर न राहता झाड ते आतमध्ये शोषून घेतं. त्याच्यावर काही आपल्याकडे पर्याय आहेत का? तर नाही, त्याच्यावर कोणतेच पर्याय नाही. आणि शेतकरीसुद्धा त्याच्याशिवाय त्याला पीक घेता येत नाही किंवा त्याच्या उत्पन्नात वाढ होत नाही. त्याच्यामुळं त्याला रसायन वापरणं गरजेचं झालेलं आहे. मग दुसरा पर्याय काय? तर आम्ही खूप दिवसापासून शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांना भेटून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ऑर्गॅनिक शेती करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 10 एकरपैकी 2 एकर 4 एकर तरी तुम्ही ऑर्गॅनिक शेतीची सुरुवात करा. कारण आज तुम्ही जे रसायनयुक्त भाजीपाला बाजारात नेऊन विकता आहे त्याचा कुठेतरी प्रादुर्भाव अप्रत्यक्षपणे तुमच्यावरही होतो आहे. कारण रसायनाची फवारणी तुमच्याच शेतात होत आहे, तुम्हीच त्या शेतात वावरत आहे, तुमच्याच श्वासातून चवीतून तुमच्या पोटात जातो आहे आणि त्याचा साईड इफेक्ट शेतकऱ्यांनाही होतो आहे. पण त्यांची इम्युनिटी जास्ती आहे म्हणून त्यांना खूप वेळाने समजतं, पण आपली इम्युनिटी तेवढी चांगली नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला खूप लवकर त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. आज मध्यंतरी एक लक्षात आलं की द्राक्ष खाल्ल्याने घसा खवखवायला लागला, थोडं इन्फेक्शन झालं, ताप आला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यासमोर येतात आहेत त्या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणजे त्या वनस्पतींवर, त्या द्राक्षांवर, त्या फळांवर, त्या भाज्यांवर वापरल्या जाणाऱ्या रसायनांचं आहे. मग याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर आम्ही त्याच्यावरून एक निष्कर्ष काढला किंवा आम्ही एक असं स्टार्टअप सुरू केलं ज्याच्यातून आपण लोकांपर्यंत ऑर्गॅनिक भाजीपाला आणू शकतो. रसायनमुक्त शेतीपद्धती, विषमुक्त शेतीपद्धती याच्यावर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रवृत्त करतो आहे आणि सोबतच जनजागृती म्हणा किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की आज बाजारामध्ये असेही काही कन्सेप्ट्स आहेत जे आरोग्यासाठी उपयुक्त अशा भाजीपाल्या आपल्यापर्यंत घेऊन येतात.
त्यामध्ये ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आणि KG ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स म्हणून आम्ही एक कन्सेप्ट सुरू केला आहे. त्यामागचा आमचा प्रामाणिक उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या शेतातला ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ. डोअर टू डोअर सर्व्हिस याच्यासाठी देतो आहे कारण शॉप म्हणजे बिझनेस आणि बिझनेस म्हणजे पैसा, आणि जिथे पैसा येतो तिथे ॲडजस्टमेंट होते. आम्हाला ॲडजस्टमेंट करायची नाही आहे. आमच्याकडे जेवढा सिजनेबल भाजीपाला असतो तो आम्ही भाजीपाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात कोणत्या सीझनमध्ये कोणती भाजी चांगल्या पद्धतीने उगवते ती भाजी आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून जास्तीत जास्त लोकांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि त्यांनी रसायनयुक्त भाजीपाल्यापासून कोणता दुसरा पर्याय म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत ही भाजी पोचवण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्याला लक्षात येत असेल की आज कॅन्सरसारखे खूप दुर्धर आजार हे इतक्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यातल्या त्यात असं लक्षात आलं की कॅन्सर पेशंट हा खोट्या व्यसनाधीन असलेला किंवा एखाद्या वाईट सवयीमुळं त्यालाच कॅन्सर झाला आहे असं नाही. कॅन्सर हा सर्वसामान्य माणसाला ज्याला कुठलेही व्यसन नाही त्याला सुद्धा होतो आहे. याचा अर्थ काय? आपल्या शरीरात कोणते रसायन असे जातात आहे जेणेकरून तो कॅन्सरसारखा दुर्धर आजार आपल्या घरच्यांना होतो आहे. यावर आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की आपल्या घरात रसायनयुक्त भाजीपाला हे एकच माध्यम असं आहे की एका चांगल्या आरोग्यदायी व्यक्तीला रोकड बनवायला खूप कारणीभूत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणूनच आमचा हा एक कन्सेप्ट आहे, एक उपक्रम आहे की आपण आरोग्यदायी ऑर्गॅनिक भाजीपाला तुमच्यापर्यंत पोचवायचा, आरोग्यदायी फळं तुमच्यापर्यंत पोचवायची. जसं की सध्या सीझन आहे आंब्याचा, पण आंबे कसे पिकवले जातात तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. कार्बाईडच्या पाण्यात टाकले जातात, त्यांना पिवळं केलं जातं, त्यांना रासायनिक पद्धतीने पिकवल्या जातं. जुन्या काळात अशी पद्धत नव्हती. केळी आंबे हे नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जायची, त्याला तणसात पिकवल्या जायचं, पण त्याच्यामुळं त्याचं आयुष्यमान कमी व्हायचं. पण रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या फळांचं आयुष्यमान जास्ती आहे आणि त्याला बाजारात चांगली मागणी आहे. त्याच्यामुळं त्याला ते लोक पर्याय म्हणून केमिकल वापरतात. आम्ही ते न करता मुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने फळं पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. विषमुक्त भाजीपाला आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न, हा कन्सेप्ट, हा उपक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने येण्याचा प्रयत्न करू. मला अपेक्षा आहे की आपण हा उपक्रम आमच्या माध्यमातून आणि तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे आणि तुम्ही त्याला किती सहकार्य करता याच्यावर हा उपक्रम पुढे जाऊ शकतो. तरी माझा हा प्रयत्न आहे की आपल्यापर्यंत विषमुक्त आणि आरोग्यदायी भाजीपाला आपल्यापर्यंत पोचवायचा आणि त्याच्यातून आपलं आरोग्य आणि सर्वांचं आरोग्य सुदृढ राहावं, हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी हा एक कन्सेप्ट सुरू केलेला आहे KG ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, जो आपल्याला माझ्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्ही ऑर्डर केलेली भाजी आपण तुमच्या घरापर्यंत डायरेक्ट शेतातून आणून देतो, जी की हायजेनिक, ऑर्गॅनिक आणि फ्रेश असेल. आज तुम्ही जर आम्हाला ऑर्डर केला तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिळेल, कारण तुमच्या ऑर्डरप्रमाणे शेतीमध्ये तो भाजीपाला तोडला जातो आणि ऑर्डरप्रमाणे आम्ही तो कलेक्ट करतो आणि तुमच्या घरापर्यंत आणून देतो. त्याच्यासाठी आम्हाला 24 तास पाहिजे असतात. तेवढे जर तुम्ही दिले तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आरोग्यदायी भाजीपाला आणून देऊ, विषमुक्त भाजीपाला तुमच्यापर्यंत पोहोचेल हे आम्ही शाश्वती देतो. आणि याच्यासाठी आम्ही जो भाजीपाला स्वतःच्या घरी वापरतो तोच भाजीपाला आपण सगळ्यांनी वापरावा. आणि तुम्ही जेव्हा सुरुवात करा, तुम्ही जेव्हा हा भाजीपाला वापरा, त्याची चव, त्याच्यातले जीवनसत्व हे पूर्णपणे तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट तुम्ही पण 4 लोकांपर्यंत पोचवावा आणि त्याच्यातून हे एक
चळवळ मोठ्या प्रमाणात व्हावी आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना एक मेसेज जावा की आज लोक जागरूक झालेले आहेत आणि केमिकलवाले पदार्थ, केमिकलवाल्या भाज्या आम्हाला नको आहेत, आम्हाला तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पिकवा आणि आम्हाला द्या, आम्ही नक्की घेऊ. तर हा मेसेज मला सर्वांना द्यायचा होता, म्हणून हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.